सत्ताधारी सापापेक्षाही विषारी असल्याची माजी मंत्री बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका. माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुसद तालुक्यातील गहुली येथे आयोजित शेतकरी आत्मचिंतन बैठकीत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. सत्तेतील लोक सापापेक्षा सुद्धा विषारी आहेत अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. आणि यावेळी सातबारा कोरा यात्रेच्या शेवटच्या दिवशी महागाव तालुक्यातील अंबोडा येथे गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांचा बच्चू कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाषणात बच्चू कडू म्हणाले, हे सरकार मणियार जातीचं आहे, जे चावलं हे लक्षातही येत नाही. त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा उल्लेख करत शेतकऱ्यांसाठी ते फासावर जाण्यासही तयार होते. तर आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ कुठे आहे असं विचारतात. या दोन्ही मुख्यमंत्र्यांमधील फरक त्यांनी अधोरेखित केला आहे. हरित क्रांती झाल्यानंतर खरं तर उन्नतीचे दिवस आले पाहिजे होते, पण आमच्या दारावर आत्महत्याचा फासा आलेला आहे. त्याचं चिंतन मंथन आपण केलं पाहिजे. यासाठी मुद्दामून नागपंचमीचा दिवस निवडला, कारण या दिवशी श्रीकृष्णानं कालिया नागारले मारून आम्ही पाहतो त्यावेळेस त्या भागातल्या लोकांची सुटका केली होती. आता हे कालिया नाग कोण आहे पाहिले पाहिजे. आपण एकाकडे म्हणतोय का सापाले मित्र करा, पण कोणत्या सापाले मित्र करायचा? उंदीर खाणारे साप असेल तर कदाचित मित्र करू, पण हे शेतकऱ्यालाच खाणारे जर नागमणी सरकारमध्ये असेल तर याला ठेचून ठेचून मारलं पाहिजे ना. आम्हाला बरं वाटत होतं का नाही, उंदीर खाल्ला म्हणजे 4 दाणे आपले नुकसान कमी होतं, पण पिकवलेला ते उंदीर तर शेतात खातं हो. हे घरात आल्यावर खाणारी औलाद आहे साली. हे कालिया नागापेक्षा डेंजर आहे. म्हणजे कधी कधी चावल्यावर माहीत पडतं, पण हे चावते कुठं हेच माहीत पडत नाही. तो रात्रीचा मण्यार असतं ना, साप पुस्कारल्यावर किमान माहीत होतं का तो मारतंय, म्हणजे कमसे कम साप चावला माहीत होतं. पण रात्रीचा मण्यार चावतं कमी, आग कमी होतं, पण पॉयझन जास्त असतं, आणि तो रात्रीच निघतं साला. मण्यार पाहिला का? मण्यार त्याची सवय आहे, तो दिवसा आतापर्यंत कोणालाच चावला नाही, आणि रात्री चावला तर मारल्याशिवाय राहिला नाही. मग होत नाही. बरेच लोक तर नाही चावला म्हणून तसेच राहतात आणि मरतात. तसं सरकारचं आहे, माहीतच होत नाही राव कुठं चावला तर. आणि हे मण्यार जातीचं सरकार आहे सहायचं. नाग जातीचं परवडलं असतं, पण हे मण्यार जातीचं सरकार जे रात्रीचं येऊन आम्हाला मारतं, त्याला दिवसा मारायची व्यवस्था तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, यवतमाळ.